तर मला खूप दिवसापासून जायचं होतं, तर ते कुठे पुढे सांगते. नमस्कार, मी ममता, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला खूप दिवसापासून महादेवच्या मंदिरला जायचं होतं. आज जाणार, उद्या जाणार म्हणून ते राहूनच जात होतं. मग आज सकाळपासूनच ठरवले होते, आज काहीही हो महादेवच्या मंदिरला जायचंच. आणि आज मला अभिषेक सुद्धा करायचं होतं आणि त्यात सोमवार पण होता. मग अभिषेकला लागणाऱ्या सर्व वस्तू घेण्यासाठी मी जिथे पूजेचे सर्व काही सामान आहे त्या शॉपमध्ये गेले. मग पूजेला लागणाऱ्या सर्व काही वस्तू घेऊन मी मंदिरात गेले. आम्ही गेल्यावर तिथं अजून कोणीच नव्हतं. मला वाटलं की मंदिराचा आतमधला दरवाजा बंद असेल, पण नशीब आमचं की ते ओपन होतं आणि तिथे एका काकूंची पूजा पण चालू होती. मंदिरात गेल्यानंतर सर्वात आधी महादेवाला पंचामृताने स्वच्छ धुवून घेतलो. मग नंतरने फुलं वगैरे घालून सुंदर अशी पूजा केली. पूजा झाल्यानंतर आरती वगैरे करून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे व साईडला खूप छान देवांच्या मूर्त्या होत्या. मग त्याचे दर्शन घेतलो. मग थोड्या वेळ मंदिरामध्ये बसून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतरच मंदिराच्या समोर एक छोटस झाड होतं. ते मला वाटलं की लाजळूच आहे, पण मी त्याला हात लावून बघितले, पण ते लाजळूचं झाड नव्हतं. घरी येत असताना बघू शकता किती छान सनसेट होता पाठीमागे. तिथे थोडंसं पुढे गेल्यानंतर खूप मोठा डॉगिश बसला होता. खूप डेंजर बघत होतं ते. तुम्हाला जर माझा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.